मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी24 तासवर रोकठोक या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मेडिकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण मराठीतून द्या अशी मागणी आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात मातृभाषेतून अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या संस्था उभ्या कराव्यात असं आवाहन देशाला केलं होतं. त्या अनुषंगानं आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही मागणी केलेली आहे. पण पंतप्रधानांनी आवाहन केल्याप्रमाणे आणि शेलारांनी मागणी केल्याप्रमाणे खरोखरच वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण मराठीतून देणं शक्य होणार आहे का? तेवढी यंत्रणा आपल्याकडे तयार आहे का? आणि हे खरोखरच व्यवहार्य आहे का की आता या मुद्द्यावरूनही राजकारण होणार आहे? विद्यार्थ्यांना मराठीतून शिक्षण घेणं जमणार आहे का? इथं शिक्षण मराठीत होईलही, पण पुढच्या शिक्षणासाठी जर परदेशात किंवा अगदी परराज्यात जायची वेळ आली तर काय होणार? अशा विविध प्रश्नांचा वेध घेणार आहोत आजच्या रोकठोकमध्ये. मराठीतून व्हा डॉक्टर, इंजिनियर. या चर्चेत माझ्याबरोबर सहभागी होत आहेत भाजप आमदार निरंजन डावखरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र काळे आणि जे मार्टचे अध्यक्ष डॉक्टर अक्षय चावरे. या तिघांचेही या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. यानंतर आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया चर्चेने. खरोखरच मराठीतून वैद्यकीय आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण शक्य होणार आहे का? डॉक्टर नरेंद्र काळे, आपलं काय मत आहे? एकतर अनेक वर्षापासून आपली चर्चा चालू असते की प्राथमिक शिक्षण हे मराठीतून दिलं पाहिजे. अनेक लोकांचं मत पण त्या बाजूने आहे की मराठीतून मातृभाषेतून शिक्षण देणं सोपं जातं. परंतु आता या ठिकाणी मुद्दा आलेला आहे की मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या शिक्षणाचा. पहिली गोष्ट तर मी एक सांगू इच्छितो की आशिष शेलारांनी जे काही पत्र लिहिलेलं आहे त्यांची ती अथॉरिटी थोडीफार चुकलेली आहे. कारण मेडिकल एज्युकेशनच्या शिक्षणाचे जे काही निर्णय घेतात ते नॅशनल मेडिकल कमिशन घेतं, जे की मेडिकल कौन्सिल होती आधी. आणि इंजिनिअरिंगचा जे निर्णय घेतं ते AICT घेतं, ज्या की दोन्ही केंद्रीय स्तरावरच्या संस्था आहेत. त्याच्यामुळे त्यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यापेक्षा हे मोदींना द्यायला पाहिजे होतं, पंतप्रधान मोदींना किंवा ह्या संस्थांना द्यायला पाहिजे होतं. दुसरी गोष्ट, याच्या बाबतीत महाराष्ट्रातून जर एखादी गोष्ट सुचवायची असेल तर ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अकॅडमिक कौन्सिलमध्ये तसा निर्णय घेऊन तसं सुचवावं लागतं. त्यामुळं पहिल्यांदा तर त्यांची ही ऑथॉरिटी चुकलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्याबाबतचा हेतू कसा आहे याच्याबद्दल मला संशय आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जर मराठीतून शिक्षण घ्यायचं असा जर आपण विचार केला तर म्हणजे तत्वतः आपल्या मराठी भाषेतून शिक्षण द्यावं का, तर एक महाराष्ट्रीयन म्हणून मला आनंदच वाटेल किंवा ती गोष्ट आपल्याला अभिनंदनीच आहे. परंतु जर प्रॅक्टिकली आपण विचार केला तर आज घडीला तसं कुठलं म्हणजे पुस्तकं मराठी भाषेतून करणं ही सोपी गोष्ट नाही. जे टीचर्स आहेत जे आता शिकवतायत त्यांची लँग्वेज ऑफ एज्युकेशन ही मराठी नव्हती, त्याच्यामुळे त्यांनी पुढे शिकवण्यामध्ये अनेक अडचणी येतील. दुसरी गोष्ट, आता ज्या काही मेडिकल किंवा इंजिनिअरिंगचे बुक्स आहेत त्याचे बहुतांश जे ऑथर हे परदेशी आहेत. म्हणजे की जागतिक स्तरावरची अशी काही बुक्स आहेत ती मराठीमध्ये ट्रान्सलेट करणं एवढी काही सोपं नाही. तिसरी गोष्ट अशी आहे की आता नीटची जी एक्झाम होते ती राष्ट्रीय स्तरावर होते. त्याच्यामध्ये 15% जे काही ऍडमिशन्स असतात ते राष्ट्रीय स्तरावरून भरले जातात. म्हणजे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना 85% आपल्या इथं मिळतात, 15% बाहेरून मिळतात. जेव्हा महाराष्ट्रातला विद्यार्थी दुसऱ्या राज्यात जाईल तेव्हा तिथं मराठी शिकवणं शक्य आहे का मेडिकल एज्युकेशन? त्या एवढ्या मोठ्या राज्यस्तरावर देश पातळीच्या जागा आपण काय सोडून देणार का? त्याचप्रमाणे इंजिनिअरिंग मध्ये NIT जी संस्था आहे त्याच्यामध्ये 50% असं डिस्ट्रीब्युशन असतं. मग त्या जागा आपण सोडून देणार का? हा एक महत्वाचा विषय. त्याचबरोबर आपण पाहतो की इंजिनिअरिंग केल्यानंतर बहुतांश आपल्या इकडच्या बऱ्याच लोकांचं मास्टरसाठी वेगवेगळ्या देशामध्ये दुसऱ्या देशात जायची इच्छा असते किंवा मेडिकलच्या पण पोस्ट ग्रॅज्युएटसाठी मुलं जातात. मग जेव्हा मराठीतून तो मुलगा या ठिकाणी शिकेल तेव्हा त्याला ते नॉलेज त्या ठिकाणी मिळेल का? त्या लँग्वेज मधून नंतर शिक्षण घेणं शक्य आहे का? ह्या गोष्टीचाही खूप मोठा या ठिकाणी विचार व्हायला पाहिजे. तसा विचार ही मागणी करताना त्यांनी केलेला मला वाटत नाही की त्याच्यामध्ये दिसतोय म्हणून. आणि त्याचबरोबर महत्वाची गोष्ट काय की आपण जे पाहतोय की दिवसेंदिवस इंग्रजी शिक्षणाकडे ओढा वाढतो विद्यार्थ्यांचा. जर त्याचं पहिलीपासून एज्युकेशन जर फर्स्ट स्टँडर्ड पासून 12th पर्यंत जर तो इंग्लिश माध्यमातून झालेला असेल
तर तो किती मराठी माध्यमाच्या मेडिकल ह्याला किती तो म्हणजे सामावून घेईल, हे पण गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. सुरुवातीला ह्या चर्चेपेक्षा त्यांनी प्राथमिक शिक्षण मराठीतून असावं का याच्यावर आशिष शेलारांनी जास्त काम करायला पाहिजे होतं, असं मला या ठिकाणी वाटतं. निरंजन डावखरे, खरोखरच ही मागणी करणं ठीक आहे, पण मेडिकल आणि अभियांत्रिकी शिक्षण मराठीतून देणं हे खरोखरच व्यवहार्य वाटतं का? नेमकं कसं हे व्यवहार्य होऊ शकतं, थोडं समजावून सांगाल? आपण जर बघितलं तर जपान असेल, रशिया असेल, जर्मनी असेल, या देशांमध्ये त्यांच्या मातृभाषेमध्ये शिक्षण दिलं जातं आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणचे त्या देशांचाही विकास आपण या मोठ्या प्रमाणात होताना बघतोय. तसंच जर ही एक संधी उपलब्ध केलेली आहे केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने त्याचा लाभ घ्यावा यासाठी सूचना म्हणून एक आमदार म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुचवलंय की असा एखादा प्रस्ताव आपण केंद्राकडे पाठवावा, कारण तो अधिकार केंद्राकडे पाठवण्याचा राज्य शासनाचा आहे आणि त्याच्यामुळे राज्य शासनाच्या या योजनेचा लाभ केंद्र शासनाचा या योजनेचा लाभ राज्य शासनाने घ्यावा या उद्देशाने आशिषजींनी हे पत्र सन्माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिले. मुख्यमंत्र्यांनी याच्याबद्दलच्या पुढच्या कारवाईमध्ये समृद्धी कॉरिडॉरला ज्या ज्या जागा उपलब्ध आहेत या संदर्भातलेही त्याच्यामध्ये सूचना त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये एक आमदार म्हणून या इकडे केलेली आहेत, आपण बघतोय. आणि आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक देशामध्ये बघितलेत की मातृभाषेमध्ये आत्तापर्यंतचे जे तज्ज्ञ आहेत त्यांनी सांगितलेत की कुठल्याही मुलाचं जे शिक्षण आहे त्याच्या मातृभाषेमध्ये त्याला दिलं तर ते त्याला जास्त समजतं आणि रुजतं. त्याच्यामुळे निश्चितपणे अशा या टेक्निकल फील्ड्समधलं पण जे नॉलेज आहे हे जर आपण मातृभाषेमध्ये दिलं तर निश्चितपणे त्या मुलाचा एक चांगल्या पद्धतीमध्ये विकास होईल. त्या विषयाबद्दलचं त्याचं प्रावीण्य हे जास्त चांगल्या पद्धतीमध्ये करता येईल. प्रश्न हा आहे की मग राज्य शासन या संदर्भात पुढाकार घेणार आहे का नाही. नरेंद्र काळे, जर केंद्राकडून सहाय्य झालं तर राज्य सरकार पुढाकार घेणार आहे किंवा नाही, काय सांगाल? मी आमदार महोदयांना एक गोष्ट लक्षात आणून देतो की यापूर्वी नीट जी की वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा असते ती 7 रिजनल लँग्वेजेस मधून होते, त्याच्यामध्ये मराठी एक भाषा आहे. म्हणजे मराठीमधून वैद्यकीय प्रवेश परीक्षा होते. म्हणजे जर केंद्र सरकार याच्यामध्ये पुढाकार, महत्वाची गोष्ट काय आहे की तेवढं महत्वाचं नाही तर मेडिकल एज्युकेशन हे गुंतागुंतीचं आहे, इंजिनिअरिंग त्याच्यापेक्षा म्हणजे त्यासारखंच आहे. तर याचं स्टडी मटेरियल झाल्याशिवाय तुम्ही कसं हे घेऊ शकणार? त्याच्यासाठी त्याचं स्टडी मटेरियल, त्याचं टीचर्स, कारण अनेक टीचर्स जे आहेत, मी स्वतः मेडिकल ग्रॅज्युएट आहे, तर आम्हा सर्वांचं शिक्षण हे इंग्रजीतून झालेलं आहे. त्याच्यामुळे एकदम तुम्ही मराठीतून हा विषय शिकवा म्हणालो तर आपल्याला हे शक्य नाही. त्यामुळे त्यासाठी लागणारे टीचर्स, त्यासाठी लागणारं स्टडी मटेरियल हे आधी तयार करावं लागेल, त्याच्यानंतर हा विचार करता येईल. दुसरी गोष्ट अशी आहे, मी जी सुरुवातीपासून सांगितली की याचा निर्णय घेणारी अपेक्स बॉडी ही NMC आहे, नॅशनल मेडिकल कमिशन आहे. आणि राज्यातून जर काढायचं असलं तर राज्य सरकारपेक्षा आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे महत्वाचं आहे. त्याच्या अकॅडमिक कौन्सिल म्हणजे विद्या परिषदेने तसा निर्णय घेऊन वर पाठवला पाहिजे की आमच्या राज्यामध्ये अशा बाबतीत हे आहे. त्याच्यामुळे आशिष शेलार साहेबांनी ह्या दोन्हीकडे मागणी करायला पाहिजे होती, त्यांच्याकडं. आणि दुसरी NMC कडे, नॅशनल मेडिकल कमिशन जे आता झालेलं आहे, आणि त्यांनी हा विषय ठरवायला पाहिजे की बाबा जसं नीटचं ठरवलं गेलं किंवा 7 लँग्वेज मध्ये आम्ही नीटला परवानगी देतो, तर हे केंद्र सरकारनं त्या पद्धतीने केंद्र सरकारने आधी निर्णय घ्यावा ह्याच्यामध्ये, मग त्याला रेस्पॉन्ड कसं करायचं हे राज्य सरकार ठरेल ना. मग राज्य सरकारला जबाबदारी येईल ती की बाबा ह्याचं स्टडी मटेरियल ह्याच्यामधून करा, किंवा नॅशनल मेडिकल कमिशनची जबाबदारी येईल हे की ह्याचं स्टडी मटेरियल कसं करायचं. निरंजन डावखरे, यावर आपण काय सांगाल? केंद्रीय स्तरावर याबाबतचा निर्णय होऊ शकतो, तर काय तिकडे केंद्र सरकार करू शकतं? नाही, केंद्र सरकारमध्ये कालच पंतप्रधानांनी या संदर्भातली घोषणा केली. पंतप्रधानांनी ज्यावेळेस या संदर्भातली घोषणा केली त्या घोषणेलाच धरून माननीय आशिषजींनी या संदर्भातलं माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय की अशी ज्यावेळेस केंद्र शासन आपल्याला एक योजना देऊ इच्छिते, आणि हे काय फक्त महाराष्ट्रासाठी नाही आहे, ही देशभर प्रत्येक राज्यासाठी ही त्यांनी योजना दिलेली आहे, त्याचा लाभ महाराष्ट्र म्हणून आपण घ्यावा अशी त्यांची त्याच्यामध्ये विनंती मुख्यमंत्र्यांना आहे. हा एक भाग. दुसरं, आपण थोडंसं प्रॅक्टिकल, जर काळेसाहेबांनी एक विषय फार चांगला मांडला की याच्यामध्ये आपल्याला स्टडी मटेरियल अवेलेबल करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आपल्याला फॅकल्टी, जर आज आपण बघितलं ना तर 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत याच्यामध्ये की स्टडी मटेरियल अवेलेबल करण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे, कारण आज आपण ही घोषणा केली, आज आपण ही मागणी करतोय, तर लगेच उद्या काही कॉलेज तयार होणार नाही. या सगळ्या गोष्टीला प्रोसेस आहे, 2 वर्ष जातील आणि 2 वर्षामध्ये स्टडी मटेरियल हे आरामात तयार होऊ शकतं.
दुसरा विषय जर आपण फार प्रॅक्टिकली प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जर बघितलं तर बऱ्याचशा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आजही शिक्षक मराठीमध्ये मुलांना शिक्षण देतात. तर हे जर आपण कायदेशीररित्या योग्यरित्यामध्ये जर त्या मुलांना या गोष्टींच्या फॅसिलिटी अवेलेबल करून दिल्या तर जास्त मुलं इंजिनिअरिंगमध्ये पास आउट होऊ शकतील, जास्त मुलांचं करिअर हे चांगल्या पद्धतीमध्ये उभं राहू शकेल. आणि त्याच्यामुळे या गोष्टीचा जर फायदा मुलांना होत असेल तर निश्चितपणे राज्य शासनाने याच्यामध्ये पुढाकार घ्यावा, ही याच्यामधली मुख्य सूचना आहे. आणि त्याच्यामुळे केंद्र शासनाने या संदर्भातलं माननीय पंतप्रधानांनी घोषणा केलेली आहे आणि त्याच्यामुळे राज्य शासन याच्यामध्ये पाऊल पुढे घेईल का हेच बघणं जास्त गरजेचं आहे. बरं, डॉक्टर अक्षय, तुम्हाला काय वाटतं, मराठीतून मेडिकल आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणं खरोखरच विद्यार्थ्यांना शक्य होईल का? जसं आपण या चर्चेत ऐकतो आहोत ते स्टडी मटेरियल तयार करणं तिथपासून ते पुढे जरी इथे मराठीतून शिक्षण झालं तरी सुद्धा पुढे बाहेर गेल्यानंतर काय करता येईल किंवा तिकडे अडचणी तर येणार नाहीत ना? काय वाटतं आपल्याला? मॅडम, याचे दोन पैलू आहेत. एक पैलू म्हटलं आपण मराठी भाषिक असल्यामुळे मराठी अस्मितेच्या मानाने या गोष्टीचं स्वागत आहे की वैद्यकीय शिक्षण मराठीत असलं पाहिजे. आणि दुसरा पैलू म्हणजे प्रॅक्टिकली आपण विचार केला तर हे थोडं अशक्य आहे, कारण की जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत किंवा जे ज्यांचं एज्युकेशन झालं आहेत, बहुधा मराठी वैद्यकीय असो किंवा इंजिनिअरिंग क्षेत्र असो, त्यांचं एज्युकेशन इंग्लिशमध्ये झालं आहे. पण आता सध्या विचार करता सध्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे तशी व्यक्ती नाही किंवा तशी सिस्टीम नाही की त्या गोष्टीचं भाषांतर ते मराठीमध्ये एक्झॅक्टली करू शकेल. आणि वैद्यकीय शिक्षण हे फक्त राज्यापुरता किंवा देशापुरता मर्यादित नाही आहे, हे पूर्ण जगात आहे. आणि कसं वैद्यकीय शिक्षण रोज नवीन नवीन बदल घडत असतात, त्याचं रिसर्च प्रोजेक्ट होत असतात, आर्टिकल्स येत असतात, हे सगळं पब्लिश इंग्लिशमध्ये होतं. आणि आपल्याकडे अशी व्यवस्था नाही असणार. आणि जर आपण समजा आपण पदवी शिक्षण आपण वैद्यकीय शिक्षण मराठीत गेलं, ठीक आहे, आणि हे रिसर्च आर्टिकल पब्लिश झाले, सगळं झालं, पण ते बरोबर मुद्देसूद मराठीमध्ये ट्रान्सलेट करता आलं पाहिजे. ते जर त्याचं रिलेशन ते आर्टिकल जे आहेत त्याच्याशी संबंधच नाही जुळला तर ते बरोबर होणार नाही. आता आपण विचार केला, समजा आपण पदवी शिक्षण हे मराठीत केलं, पण जी पदव्युत्तर शिक्षण असते त्यासाठी नीट एक्झाम होते, त्यासाठी 50% सीट्स ह्या आपल्या राज्यासाठी राखीव असतात आणि 50% सीट ह्या बाकी राज्यासाठी राखीव असतात. आपण इथे अभ्यास करून रँक जरी आणला पण आपल्याला आपल्या राज्यात सीट नाही मिळत आहे, पण आपल्याला दुसऱ्या राज्यात सीट मिळत आहे, पण आपलं एज्युकेशन हे मराठीत असल्यामुळे आपण त्या राज्यात जायला एलिजिबलच नसणार. हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. म्हणजे आपण अभ्यास केला, सगळं केलं, पण आपण त्या राज्यात जाऊच नाही शकणार. आणि आता समजा आपण सामान्य नागरिकांचा विचार केला, त्यांना जर आपण म्हटलो की तुम्ही मुखपट्टी लावा, आता कोरोना आहे, मुखपट्टी लावा, आपण आता स्वतः ऐकतो तो मुखपट्टी हा शब्द कसा वाटतो, पण तेच आपण त्याला म्हटलं की मास्क लावा तर तो लगेच ओळखणार की हा मास्क लावायचा आहे. म्हणजे पण आता जर आपण लगेच आपण वैद्यकीय शिक्षण मराठीत करायचा विचार केला, परंतु त्या गोष्टीचा शब्दकोश असला पाहिजे आपल्याला. ते शब्द जे मेडिकलमध्ये आपण वापरणार त्याचं पहिलेपासून प्रायमरी एज्युकेशनपासून ते आपल्याला शिक्षणामध्ये टाकावे लागतील. ते शब्द आपल्या कानावर पडले पाहिजे. आपण सामान्य नागरिकांना जसं म्हटलं की मुखपट्टी, हे आता जर सामान्य नागरिकांना विचार, तू 2 मिनिटं विचार करत बसेल की मुखपट्टी काय असतं. आता पूर्ण जगामध्ये औषधी आहेत, कोणते आर्टिकल आहे, हे सगळं इंग्लिशमध्ये होतं आणि पुढे पण इंग्लिशमध्येच होणार. परंतु आपण जर मराठीत करतो आहे, आपल्याला परदेशात जायचं आहे, तिकडे नवीन नवीन फॅसिलिटी आहेत, खूपशा फेलोशिप जे आहेत हे परदेशातच अवेलेबल आहेत, तिकडे जायचं म्हटलं आपल्याला, पण आपण त्या गोष्टीसाठी एलिजिबलच नसणार, कारण की आपलं एज्युकेशन मराठीत झालं आहे. त्यांचा क्रायटेरिया असतो, त्यासाठी एक वेगळा एक्झाम द्यावी लागते, त्यासाठी आपलं इंग्लिशचं एज्युकेशन असणं महत्त्वाचं आहे, सगळं महत्त्वाचं आहे. पण ह्या गोष्टीचा आपण विचार करायला हवा. निरंजन डावखरे, जसं तुम्ही म्हणालात की 2 वर्ष जातील एक स्टडी मटेरियल तयार करण्यासाठी, मात्र जसं आता डॉक्टर अक्षय यांनी म्हटलेलं आहे, का गोष्टीकडे लक्ष वेधलेलं आहे की दर आठवड्याला काही ना काही रिसर्च पेपर्स येतात, काही ना काही आर्टिकल्स पब्लिश होतात, त्याचं तातडीनं मराठीत ट्रान्सलेशन करणारी यंत्रणा तरी आपल्याकडे आहे का? आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा की राज्याबाहेर जर नंबर लागला त्या विद्यार्थ्याचा, तर मग त्याचं शिक्षण जर मराठीतून झालं असेल तर मग त्याच्या पुढे अडचणी येणार नाहीत का? याबद्दल आपण काय सांगाल? नाही, मुळात आपण ज्यावेळेस सगळेजण मराठी भाषेला अभिजात दर्जा भेटण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतो की आपण या संदर्भातलं वक्तव्य करत असतो, त्यावेळेस आपण कुठेतरी आपण ज्यावेळेस आज वक्तव्य करतोय त्याच्यामध्ये आपण आपलीच भाषा मराठी या भाषेला कमी लेखतोय का, हा एक प्रश्न आता उभा राहतोय. कारण या सगळ्या गोष्टींसाठी आपण तो न्यूनगंड तयार करतोय. जर पॉलिटिकल विल असेल तर सगळ्या गोष्टी निश्चितपणे तयार करता येतील. ही एक संधी आहे. अच्छा, याच्यामध्ये कंपल्शन तर काहीच नाही की त्या सगळ्या मुलांनी कंपल्सरीली मराठीमध्येच त्याच्यामध्ये शिक्षण घेतलं पाहिजे.
ज्यांना जसं जसं जे योग्य वाटते हा एक ऑप्शन, एक पर्याय आपल्यासमोर उभा आहे. आणि ज्या मुलांना जर त्यांना एक्सेल करायचं असेल आणि त्यांना वाटत असेल की आम्ही मराठी या भाषेच्या याच्यामधनं आम्ही हे निश्चितपणे इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, त्याच्यामध्ये एक्सेल करू शकतो, मग ही संधी आपण त्यांच्याकडनं का हिरावून घेतोय? जर ही केंद्र शासनाच्या माध्यमाने एक ऑपॉर्च्युनिटी आले, ती संधी एनकॅश करा, मुलांना ती संधी उपलब्ध करून द्या. आणि हा एक प्रयोग जर आपण करू शकत असू आणि मुलांना जर त्याच्यामध्ये त्यांच्या करिअर्समध्ये एक संधी भेटत असेल आणि त्यांना पुढे जायला संधी भेटत असेल, तर आपण निश्चितपणे याचं स्वागत करून याच्याबद्दलची कारवाई पुढे करणं गरजेचं आहे. आपण फक्त हे किती अडचणी आहेत याच्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा या संधीमध्ये किती, ही जी आता एक योजना आहे या योजनेमध्ये किती अजून संधी उपलब्ध होऊ शकतील या संदर्भातली चर्चा खऱ्या अर्थाने केली पाहिजे. निरंजन डावखरे, खरं म्हणजे मराठीला कमी लेखण्याचा प्रश्नच येत नाही. मराठी भाषा समृद्ध आहे, आपण सारेच जाणतो, मानतो. पण जर जसं आता डॉक्टर अक्षय यांनी म्हटलेलं आहे की काही फेलोशिप ह्या फक्त परदेशातच मिळतात, मग त्या जर फेलोशिप मिळवायच्या झाल्या तर मराठीतून शिक्षण झालेल्या विद्यार्थ्याचं काय करणार? यावर काय सांगा, यावर आपण उत्तर कसं शोधणार? नाही, याच्यामध्येही आपल्याला ज्यावेळेस ह्या सगळ्या संस्था उभ्या राहतील त्याच्यामध्ये निश्चितपणे याचेही उत्तरं आपल्याला भेटत जातील. पण पहिला पाऊल आपण घेणार का नाही हा एक मोठा प्रश्न उभा राहतोय आज. कारण जिथपर्यंत आपण पाण्यात उतरणार नाही तिथपर्यंत पोहायला शिकणार नाही, अशातली ही आजची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण ही संस्था उभी करू आणि पुढे जाऊ त्याच्यावेळेस निश्चितपणे या सगळ्या गोष्टींच्या पुढचेही संधी उपलब्ध होतील. जर केंद्र शासनाने या संदर्भातल्या घोषणा केल्या तर निश्चितपणे, कारण हा काय विषय फक्त महाराष्ट्र राज्यापुरताचा नाही आहे, प्रत्येक राज्यामध्ये त्यांच्या मातृभाषेमधला विषय आहे ना, तर त्याच्यामुळे याच्यामधलं एक ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्ह निश्चितपणे केंद्र शासन काढणार आहे. डॉक्टर नरेंद्र काळे, खरोखरच जर मराठीतून शिक्षण देण्याची डॉक्टर नरेंद्र काळे, खरोखरच जर मराठीतून शिक्षण देण्याची वेळ आली तर खरोखरच राज्य सरकार हे आव्हान पेलेल? याच्यामध्ये काय की जर खरंच ही वेळ आली आणि आपण असं पाहिलं की समजा नॅशनल मेडिकल कमिशनने असा निर्णय घेतला, तर ते कमिशननी जेव्हा निर्णय घेतील तेव्हा त्यांना अभ्यासक्रमासहित पुस्तकं त्यांच्या उपलब्ध करून द्यावं लागतील. त्याच्यामध्ये राज्य शासनाचं एकच गोष्ट राहते त्याच्यामध्ये की जे काही मेडिकल कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी ह्या विषय शिकवणारे प्राध्यापक अपॉइंट करणे आणि ते शिक्षण देणे. त्यामुळे राज्य सरकारचं याच्यामध्ये खूप जबाबदारी, म्हणजे सेकंड स्टेपला येते. पुढाकार हा केंद्रालाच घ्यावा लागणार आहे ह्याच्यामध्ये, कारण NMC त्यांच्या अंडर आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी पुढाकार घेतल्यावर निश्चितच, आपण तर मराठी आहोत, आपल्या सर्वांना मराठी भाषेचा अभिमान आहे. त्याच्यामुळे केंद्र सरकारने जर उद्या पुढाकार घेतला, पहिलं पाऊल टाकलं, तर त्याला राज्य सरकार 100% त्याच्या पाठीमागे उभाच राहील. याच्यामध्ये मला कुठली शंका वाटत नाही. आता डावखरे साहेबांनी एक जो विषय सांगितला तो एक म्हणजे विचार करण्यासारखा आहे. त्याच्यामध्ये की ऑप्शन्स जे त्यांनी सांगितले तशा पद्धतीनं त्याच्यावर पुढे विचार करता येऊ शकतो. परंतु जो कोणी तो ऑप्शन निवडेल त्यांना, जसं तावडेजींनी सांगितलं, त्यामुळे ऑप्शन निवडेल त्याला मग बाहेरच्या शिक्षणाच्या अनेक संध्यांना मुकावं लागेल. त्याला विद्यार्थी मुकेल का हे माहित नाही. दुसरा, इंजिनिअरिंगच्या गोष्टीमध्ये फक्त एज्युकेशन पुरता पर्याय राहत नाही. आपण पाहतोय की जगभरामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर हे भारताचे आहेत आज, आणि मोठ्या प्रमाणावर एम्प्लॉयमेंट जनरेशन ही त्याच्यामुळं तयार झालेली. आपलं सॉफ्टवेअर, आपलं नॉलेज चांगलं आहे आपलं, आणि ते इंग्लिश बोलू शकतात म्हणून ते बाहेर जात आहे मोठ्या प्रमाणावर. उद्या जर ते एज्युकेशन मराठीतून झालं तर त्यांच्या व्यावसायिक संधी किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटी सुद्धा या ठिकाणी कमी होऊ शकतात. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. फक्त शिक्षणापुरताच हा प्रश्न नाही. निरंजन डावखरे, जॉब ऑपॉर्च्युनिटीज कमी होऊ शकतात असं डॉक्टर नरेंद्र काळे म्हणतात. आपलं काय? इंजिनिअरिंगच्या संदर्भात? हा, इंजिनिअरिंगच्या संदर्भात नाही. आज खरं तर काळेसाहेबांनाही याच्या संदर्भातली कल्पना असेल की आपल्याला इंजिनिअरिंग कॉलेजेस आज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये बंद होत आहेत. त्याचं कारण असं आहे की जॉब ऑपॉर्च्युनिटीज मुळातच इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये कमी झालेल्या आहेत. आपल्याला एक समजून घ्यायला लागेल की ह्या घोषणेच्या मागे म्हणजे केंद्र शासनाने पुढचं पाऊल घेतलेलं आहे. काळेसाहेबांनी पण मगाशी सांगताना सांगितलं की केंद्र शासनाने पाऊल घेतलं पाहिजे. केंद्र शासनाने निश्चितपणे पाऊल पुढे केले. ज्यावेळेस पंतप्रधान या संदर्भातली घोषणा करते याचा अर्थ केंद्र शासनाने त्यांचे दरवाजे खुले केलेले आहेत. आता विषय राज्य शासनाचा राहतो, हा एक भाग. दुसरा, आपण ह्या गोष्टीला लक्षात घेतलं पाहिजे की आपण शहरी भागातल्या मुलांबद्दल बोलतोय, ग्रामीण भागातल्या मुलांच्या बद्दल ज्यावेळेस त्यांना मराठी भाषा
मातृभाषेमध्ये त्यांच्या या सगळ्या गोष्टी म्हणजे इंजिनिअरिंगचं शिक्षण असेल किंवा मेडिकल कॉलेजचं शिक्षण असेल हे ज्यावेळेस त्यांना मराठीमध्ये होईल त्यांना जास्त सोपं होईल, त्यांना जास्त गोष्टी समजता येतील. ज्या टेक्निकल टर्म्स एकदम क्लिष्ट असतील, कदाचित क्लिष्ट असतील, पण त्याही बऱ्याचशा गोष्टी समजून घेता येतील. आज काही इंग्लिश टर्मिनॉलॉजी तेही क्लिष्ट असतात ना, मुलं समजून घेतात, शिकून घेतात आणि त्याच्यामुळे आपल्याला मुलांना समजेल. मुलं हा पूर्ण एज्युकेशनचा जो गाभा असतो, तो सेंटर पॉईंट असतो, तो एपिसेंटर असतो, त्याच्या दृष्टिकोनाने ही रचना केली पाहिजे. आणि त्याच्यामुळे त्या ग्रामीण भागातल्या मुलाला जर एक चांगला डॉक्टर बनवायचा असेल, चांगला इंजिनियर बनवायचं असेल तर त्याला हे सगळं शिक्षण त्याच्या मातृभाषेमध्ये उपलब्ध करून दिलं पाहिजे. आज कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलेत की आपण बाहेरच्या देशातला का बोलतोय, आज आपण बघतोय की आपल्या देशातच डॉक्टर आपल्याला कमी पडले. कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस अशी एखादी आपत्ती मोठी येते त्यावेळेस आपल्याला किती डॉक्टर्स लागतात, किती नर्सेस लागतात हे आपण बघतोय. बाहेरच्या राज्याच्यावर आपण डिपेंडेंट होतो. मग अशी जर आपण सोप्या भाषेमध्ये त्यांना कळेल अशा या भाषेमध्ये जर त्यांना शिक्षण उपलब्ध करून दिलं तर आपल्या राज्यामध्येही डॉक्टर्स राहतील. आज हेल्थ सेक्टरमध्ये केंद्र शासनाने 3 पट इन्व्हेस्टमेंट करायला ठरवलेलं आहे आणि भारतभर ते 3 पट इन्व्हेस्टमेंट करतायत. जर हेल्थ सेक्टरमध्ये मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज पुढे उपलब्ध होणार आहेत, जर मेडिकल फॅसिलिटीज प्रत्येक गावोगावी पोहोचवण्याचं केंद्र शासनाचं धोरण आहे आणि मग जर त्या मुलांना रोजगार आपल्याच राज्यामध्ये आपल्याच गावात भेटत असेल तर त्यांना दुसऱ्या देशामध्ये जायचीही गरज नाहीये. नक्की मराठीतून शिक्षित करणं ही जबाबदारी आपली आहे आणि त्याला शिक्षित करण्यासाठी हे शिक्षण त्याला सोप्या भाषेत अवेलेबल केलं पाहिजे. मराठीतून मेडिकल आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण देणं ही एक चांगली संकल्पना वाटते, हे चांगली एक क्रांतिकारक अशी संकल्पना वाटते. पण खरोखरच हे शक्य आहे का? मुळात केंद्र आणि राज्य या दोन्ही स्तरांवर तेवढी सक्षम यंत्रणा उभारणं, अगदी ट्रान्सलेशन म्हणजे रोजच्या रिसर्च पेपर पासून ते अगदी तो नवा शब्दकोश, मराठीतला शब्दकोश तयार करण्यापर्यंत एवढी सगळी सक्षम यंत्रणा उभारावी लागणार आहे. त्यात केंद्र आणि राज्य सरकार या दोघांमधला समन्वय आवश्यक असणार आहे, कारण तो जर नसेल तर विद्यार्थ्यांचं भवितव्य पुन्हा अंधारात जाण्याची भीती आहे. त्यामुळे मराठीतून आणि मातृभाषेतून शिक्षण देताना विद्यार्थ्यांचा आणि मेडिकल आणि इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचा संपूर्णपणे विचार व्हावा. त्यांना हेच मराठीतलं शिक्षण परदेशात गेल्यानंतर खरोखरच उपयुक्त ठरेल का याचाही विचार केला गेला पाहिजे आणि तेव्हाच मातृभाषेतून शिक्षण द्यायला सुरुवात केली गेली पाहिजे. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानते. रोखोक या कार्यक्रमानंतर थोड्याच वेळात फेसबुक लाईव्हद्वारे झी24 तासच्या पेजवर आपण माझ्याशी संवाद साधू शकाल आणि मराठीतून इंजिनिअरिंग आणि मेडिकलचं शिक्षण शक्य आहे का याविषयी आपल्याला काय वाटतं हे तुम्ही माझ्याबरोबर शेअर करा. या कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. छत्रपतींचा विचार म्हणजे